राजकारणातील काही राजकीय प्रयोगांनी विश्लेषकांनाही बुचकळ्यात टाकलं जातं. असे प्रयोग कधी अवघडकेचे ठरलेत तर कधी या प्रयोगांनी नवी इक्वेशन्स उदयाला आलेली आहेत. प्रकाश आंबेडकरांची वंचित आणि त्याचबरोबर ती एमआयएमची असलेली युती देखील राजकारणातील असाच चर्चेत राहिलेला प्रयोगच. पण आता महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची युती अखेर तुटलीये. ही युती केवळ दोन पक्षांमधील समजुतीची नव्हती, तर ही अल्पसंख्याक आणि बहुजन वर्गाच्या एकत्रित राजकीय प्रतिनिधित्वाचा एक महत्वाकांक्षी प्रयोग होती, ज्या मागे पारंपरिक राजकीय चौकटीला पर्याय निर्माण करण्याची भूमिका होती. मात्र आता ही युती तुटल्यामुळे राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. कशी असतील राजकीय गणित? तुटलेली युती कोणाच्या पथ्यावर पडणार की दोन्ही पक्षांना नवं बळ मिळणार? या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो, तसाच कायमचा शत्रू देखील नसतो. त्यामुळे आज कोण कोणत्या पक्षाबरोबर ती युतीत आहे ते उद्या असेलच असं कोणीही ठामपणे गृहीत धरू नये. त्यात प्रकाश आंबेडकरांसारखे नेते असे आहेत की ते प्रत्येक विषयात किंवा प्रत्येक मुद्द्यावरती आपलं स्वतंत्र मत मांडत असतात. स्वतंत्र म्हणजे वेगळी भूमिका घेत त्यांनी आजवर त्यांची वाटचाल केलेली आहे. त्यांचा मूळचा पक्ष होता भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणजेच भारिप. पण राजकारणाच्या दृष्टीने एका जातीपुरतं सीमित असलेला पक्ष असा त्याचा अर्थ होऊ लागला. त्यानंतरच प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला निवडणूक जिंकायची असेल तर केवळ आपल्या पुरतेच मर्यादित न राहता आपला परही वाढवला पाहिजे या हेतून वंचित बहुजन आघाडी या नव्या पक्षाची स्थापना केली. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बहुजनांचा पक्ष आहे हे कृतीतून ठसवण्याचा प्रयत्न आंबेडकर हे प्रत्येक निवडणुकीत तिकीट वाटपातून दाखवत असतात. वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रत्येक बहुजन समाजातील वंचित घटकांना न्याय देणारा पक्ष असे त्यांना अभिप्रेत आहे. त्यांच्या या प्रयोगाला कधी यश मिळते तर अनेकदा अपयशही पदरी येते. पण अपयशाने खचून न जाता ते नव्या उमेदीने निवडणुकांना सामोरे जातात. हार जीत याचा विचार न करता पुढे जात राहणारेही ते नेते आहेत. पण या राजकीय प्रयोगाची चर्चा सर्वात आधी झाली ती म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत. या निवडणुकीत वंचित आणि एमआयएमने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जागांवरती लढत देत मतांचं बळ दाखवून दिलं. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती आणि मालेगाव सारख्या भागात त्यांनी उभारलेली चळवळ ही मुस्लिम व आंबेडकरी मतदारांना एकत्र आणण्यास यशस्वी ठरली होती. वंचित बहुजन आघाडीला राज्यभरात सुमारे 60% मतदान मिळालं होतं. हे टक्केवारीनं कमी वाटलं तरी निवडणूक निकालावर त्याचा स्पष्ट प्रभाव दिसून आला होता. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांची जी मतं होती ती या युतीमुळे विभागली गेली होती आणि त्याचा भाजप आणि शिवसेनेला अप्रत्यक्ष फायदा झाला. वंचित बहुजन आघाडी या आपल्या पक्षाला प्रकाश आंबेडकर यांनी एक विश्वासार्हता मिळवून दिलेली आहे. त्यामुळेच त्यांच्या पक्षाकडे महापालिका होती, त्याबरोबरच जिल्हा परिषदही होती. आजही ते लोकसभा निवडणुकीत 2.5-3 लाख मतं घेतात. ओवेसींच्या पक्षाला सोबत घेताना कदाचित आपल्याला मुस्लिम मतं मिळू शकतील हा त्यांचा अंदाज फेल ठरला. त्यांना तसा याचा काहीच फायदा झालेला नाहीये. उलट वंचितचा फायदा हा एमआयएमला झाला असावा. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही या युतीने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले. पुन्हा एकदा काही जागांवरती मतविभाजन झालं तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती प्रभाव दिसून आला. मात्र या युतीला मोठा राजकीय ब्रेक थ्रू मिळाला तो म्हणजे संभाजीनगर महापालिकेत, जिथं एमआयएमने मोठ्या प्रमाणावरती जागा मिळवून मुस्लिम मतदारांमध्ये आपला गड मजबूत केला. वंचित बहुजन आघाडीनेही पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक सारख्या शहरांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. या सगळ्या घडामोडीमध्ये ही युती भविष्यात तिसऱ्या आघाडीचे रूप घेईल अशी शक्यता अनेकांनी व्यक्तही केली होती. पण आता या दोघांची वाट वेगळी झालेली आहे. या निर्णयामागे वैचारिक मतभेद आहेतच, त्याबरोबर ती जागा वाटपातील तक्रारी आणि काही प्रमाणात लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी निर्माण केलेलं असमाधान यांचा मिलाप दिसतो. एमआयएमने आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवत काही ठिकाणी भाजपला अप्रत्यक्षपणे लाभ मिळवून दिल्याचे आरोपही झेललेले आहेत. त्यामुळे या युतीचं मोडणं ही केवळ युतीतला अंतर्गत विसंवाद नाहीये, तर एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीतील समीकरण नव्यानं आखण्याची
सुरुवात आहे। या फुटीचे राजकीय परिणाम वेगवेगळ्या स्तरांवरती नक्कीच होतील। पहिला परिणाम होईल तो मतविभाजनाच्या स्वरूपावर। वंचित जर आता वेगळाच काही विचार करत असेल तर मुस्लिम आणि दलित मतांचा एकत्रित प्रभाव तुटून जाईल, विशेषतः शहरी भागात जिथे एमआयएमचा बेस आहे आणि वंचितच्या विचारांची पकड आहे, तिथे दोघांची एकता प्रभावी ठरत होती। आता या मतांचं विभाजन होण्याची शक्यता अधिक आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला याचा थेट फायदा होतो की हे भाजपच्या पथ्यावर पडतंय, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे। पण वरवर विचार केला तर हे भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतं, कारण भाजपचा मतदार हा एकसंध आहे, तर समविचारी पण विभाजित झालेला विरोधक हा गोंधळलेला। तर दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या शक्यतेला बसलेला फटका। जे मतदार सध्याच्या पारंपरिक पक्षांवरती नाराज होते त्यांना एक विकल्प म्हणून ही युती दिसत होती, पण आता त्या विकल्पाचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे। याचा परिणाम म्हणजे मतदार पुन्हा एकदा जुन्या चौकटीत परत जातील आणि नव्या राजकीय प्रयोगांना स्थान मिळणार नाही। मात्र काही विश्लेषकांचं मत आहे की ही फूट कदाचित दोघांनाही वेगवेगळ्या पातळीवरती बळ देऊ शकते। एकीकडे एमआयएम मुस्लिम बहुल भागात अधिक आक्रमकपणे लढेल, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी ही दलित, ओबीसी आणि उदारमतवादी मतदारांना गाठण्याचा प्रयत्न नक्की करेल। अशा परिस्थितीत कोणत्या मतदार गटांवरती कोण पकड मजबूत करतो यावरतीच महापालिकेतील त्यांची संख्या अवलंबून असेल। निष्कर्षतः पाहिलं तर एमआयएम आणि वंचित यांची युती तुटणं ही महाराष्ट्राच्या राजकीय पटावरील एक महत्वाची घटना आहे। ही युती तुटणं काही पक्षांसाठी संधी असली तरी त्याच वेळी एका वैचारिक प्रयोगाचा अंतही आहे। अल्पसंख्याक बहुजन एकतेच्या राजकारणाला एका नव्या वळणावरती आणणारा हा टप्पा आहे। आता हे पक्ष स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात किती यशस्वी होतात हेच पाहावं लागेल। पण त्याबरोबरतीच एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे महापालिका निवडणुकापूर्वी झालेलं हे राजकीय विभाजन अनेक मतदार गटांच्या मनात संभ्रम निर्माण करणार आहे आणि याचा थेट परिणाम हा मतपेटीत दिसेल। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी पाहत रहा विश्लेषण वाई।